मला आता सगळ्यात मोठी मागणी करायची आहे की हे सगळं होत असताना दुपारी 1 ते संध्याकाळी 4:30 पार्थ अजित पवार यांचा टावर लोकेशन काढण्याची मी मागणी करतेय। ती टावर लोकेशन मागण्याची मागणी मी का करतेय त्याचं मला रिझन माहिती आहे की पार्थ पवार ते त्या घटकेला कुठे होते हे त्याच्यातनं त्याचा मोठा उलगडा होईल आणि पार्थ पवार यांच्या सीडीआर वरनं तात्काळ त्यांचा सीडीआर मागवावा। त्याच्यात ते जे कोड येतं त्याच्यावरनं 2.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये पार्थ पवार कुठे होते याचा देखील शोध लागेल। ही माणसं कोण होती याचा देखील शोध लागेल आणि आतापर्यंत जे पार्थ पवारचं नाव FIR मध्ये घातलं गेलं नाहीये ते होईल। दुसरं म्हणजे पोलिसांना नम्र विनंती की उद्या स्ट्रॉंग ॲडव्होकेट ठेवून त्यांनी हे जे इंटरिम बेल ॲप्लिकेशन आहे येवलेंचं ते रद्द करावं, त्यांना अटक करावी, त्यांचे स्टेटमेंट घ्यावे की हे करण्यास भाग कोणी पाडलं। ह्या सगळ्याचा उलगडा झाल्यावर आपोआप सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि हे आता थेर जे आहेत ना, मुठे समितीने त्यांचं नाव न घेणं, अमुक समितीने त्यांचं नाव न घेणं, काल तर काही बातम्या चालल्या की पार्थ पवारला क्लीन चिट मिळाली, कुठलीही क्लीन चिट नाही। देण्यासाठी मी लढत राहणार आहे, एवढंच मला म्हणायचंय।